अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड, छापेमारीत ईडीला कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळाले। पुण्यातील प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाखांची रोख रक्कमही जप्त। प्रकाश पोफळे हे खरातचे सीए ललित पोफळेचे वडील। बोंधू खरातच्या फार्म हाऊसची ईडीकडून 12 तास तपासणी। काल सकाळी 7 वाजेपासून ईडी फार्म हाऊसवरती कारवाईसाठी दाखल झालेले मंदिरातील पुजारी कर्मचारी यांची देखील ईडीकडून चौकशी। बोंधू खरात प्रकरणामध्ये 11 ठिकाणी ईडीचे छापे। नाशिक पुण्यासह शिर्डीमध्ये देखील ईडीची छापेमारी। नाशिकमध्ये 5 ठिकाणी, शिर्डी पुण्यामध्ये प्रत्येकी 3 ठिकाणी छापे। बोंधू खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर। प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय चाकणकरांची चौकशी। खात्यातून 2,40,00,000चा व्यवहार झाला असल्याची माहिती। हे खातं मी उघडलेलं नाही, प्रतिभा चाकणकर यांचा जबाब। खरात संबंधित प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकर हे खोटं बोलतायत। खरात आणि प्रतिभा चाकणकर यांच्यामध्ये 236 वेळा कॉल झाले। अंजली दमानी यांचा हा आरोप। 236 पैकी 17 कॉल्स खरातनं प्रतिभा चाकणकरांना केले, दमानी यांचा हा दावा। खरातच्या कॉल लिस्टमधील नावं ऐकून धक्का बसेल असे राजकारणी आहेत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप। खरातच्या कॉल लिस्टमध्ये आयजी लेव्हलच्या अधिकाऱ्यांपासून डेप्युटी कलेक्टरचा देखील समावेश असल्याची माहिती। बोंधू अशोक खरातच्या आलिशान गाडी ईडीकडून जप्त। क्रेटा आणि एक मर्सिडीज गाडी ईडीनं जप्त केली। बोंधू खरातच्या कारसह मालमत्तेवर कारवाई। शिवनिका संस्थांमधून महत्त्वाची कागदपत्र देखील जप्त करण्यात आली। बोंधू खरातला आता आणखी एका गुन्ह्यात 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 20 एप्रिलपर्यंत खरातला न्यायालयीन कारावास, तर 4थ्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा पुन्हा एसआयटीकडे। खरातला उद्या पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। खरात संबंधित समता पतसंस्थेची ईडीकडून 12 तास चौकशी। 100 बनावट खात्यांसोबत संबंधित कागदपत्र ईडीनं ताब्यात घेतली। समता पतसंस्था व्यवस्थापक मिलिंद बनकर यांची देखील कसून चौकशी। खरात प्रकरणामध्ये कारवाईचा हेतू समजायला हवा। 2 पक्ष अडचणीत, केवळ राजकीय हेतू समोर ठेवून फायदा घेण्यासाठी कारवाई आहे की खरातवरती खरंच कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं। रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया समोर। खरात प्रकरणामध्ये आलेला हवाला अँगल म्हणजे माफिया प्रकार। या प्रकरणामध्ये कुणीही दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते होता कामा नये। बोंधू खरातच्या व्यवहारावरून सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया समोर। अशोक खरात हा भाजपचा कार्यकर्ता आहे का? नाना पटोले यांचं वक्तव्य। अशोक खरातला पाठीशी का घातलं जातंय? पंकज भोयर यांच्या वक्तव्यावरती नाना पटोले यांचं प्रत्युत्तर। गाव आणि शहरांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात। नाशिक धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणावरती श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। गोष्ट छोटी मोठी असली तरी सरकार कारवाई करणार, श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य। नाशिकच्या आयटी कंपनीमधील तरुणींवरील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणी सह आरोपी वैष्णवी चैनानी हिला 2 दिवसांची पोलीस कोठडी। 78 ईमेल आणि 22 कॉल संशयित आरोपी आणि मॅनेजर अश्विनीमध्ये झाल्याची माहिती। नाशिकच्या आयटी कंपनीमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरण, केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू। सूत्रांची माहिती, विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचे नेटवर्क तयार करून मोक्याची पदं काबीज केली जात असल्याचा संशय। टीसीएसच्या नाशिक शाखेतील तक्रारी आणि आरोप अत्यंत चिंताजनक। प्रकरणाला अत्यंत गांभीर्यानं घेतलं जात आहे। नाशिक धर्मांतरण प्रकरणावरून टाटा संस्थे चेअरमन एन चंद्रशेखरन यांचं निवेदन। नाशिक धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईच्या सूचना। उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंच्या या सूचना। डिलिमिटेशन संदर्भात 15 तारखेला दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची बैठक। राऊतांची ही माहिती। मतदारसंघाची पुनर्रचना सर्व पक्षांच्या चर्चेनंतर झाली पाहिजे। भाजप स्वतःचाच फायदा बघून धोरणं ठरवतं, राऊतांची भाजपवर टीका। महिला आरक्षण नव्हे तर डिलिमिटेशन हा एक खरा मुद्दा। सोनिया गांधींची लेख लिहित केंद्र सरकारवर टीका। केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनावर सोनिया गांधींची टीका। डिलिमिटेशन मुद्दा संविधानासाठी धोकादायक, सोनिया गांधींचं वक्तव्य। पुणे पालिका प्रशासनाविरुद्ध सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। मुख्यमंत्र्यांनी देखील तक्रारीनुसार अहवाल मागवला। क्षेत्रीय कार्यालयाची पुनर्रचना, त्यामुळे आता नागरिकांना त्रास होत असल्याची ही तक्रार। बारामतीमध्ये प्रचार सभेत अजितदादांच्या आठवणीनं जय पवारांना रडू कोसळलं। डोळ्यात पाणी न आणता वहिनी काम करतात असं म्हणत जय पवार भावूक झाले। आशाताईंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार। संगीत आणि कला संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकार प्रयत्न करणार। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांची ही ग्वाही। तर काही दिवसांपूर्वी आशा भोसलेंनी संस्थेच्या उभारणी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिलेलं।
पुण्याच्या नांदोशी गावामध्ये लता आशा हॉस्पिटल उभारलं जाणार, तर कोनशिला समारंभ पार पडेल। भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित राहणार। नितीन गडकरींनी व्हीएसआर कंपनीच्या विमानांनी प्रवास टाळावा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत रोहित पवारांचं हे ट्विट। केंद्रीय हवाई मंत्रालयाकडून विमान बुक झालं असेल तर त्यांना व्हीएसआर कंपनीचा व्यवसाय महत्त्वाचा आहे, रोहित पवार यांचं हे ट्विट। आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर आता मंत्री झिरवळ पहिल्यांदाच कॅबिनेट बैठकीला, विरोधकांच्या आरोपांनंतर 20 दिवसांनी झिरवळ हे बैठकीला आले। धनंजय देशमुखांच्या पाठीशी सर्व उभे आहेत, मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होईल। मस्साजोगमधील सरपंच पोटनिवडणुकीबाबत बजरंग सोनवणेंकडून विश्वास व्यक्त। जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांचं खळबळजनक वक्तव्य, सनातन धर्माच्या रक्षणासाठी आता प्रत्येक घरात शस्त्र ठेवणं आवश्यक। गोरेगावमधल्या विशाल धर्मसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। ठाण्यात आर्थिक फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाला गोव्यातून अटक, काळी जादू, पूजाविधी, 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा आमिष दाखवत 1,66,00,000 आणि 50,000 रुपयांची फसवणूक केली। मांत्रिक मंजुनाथ शेट्टीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। तिकडे पुण्यात भोंदूबाबानं महिलेवर अत्याचार करून 50 लाखांना फसवलं, कौटुंबिक वादावरती तोडगा काढण्याचा आमिष दाखवून महिलेवरती अत्याचार। भोंदूबाबा विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला। पालघरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर, तर राजू शेख या तरुणाकडून अजय मस्की नाव वापरून तरुणीची फसवणूक, तरुणीसोबत मंदिरात लग्न करून मुस्लिम तरुणानं 2.5 लाख रुपये उकळले। अमरावतीच्या परतवाडामधील मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर या नावाच्या युवकावरती अनेक तरुणींना ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप। तरुणाने 180 तरुणींचं लैंगिक शोषण करून 350 व्हिडिओ व्हायरल केले। अनिल बोंडे यांचा हा आरोप। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती, चैत्यभूमीवरती भीम अनुयायांची गर्दी। जयंतीनिमित्त वांद्रे वरळी सी लिंकवरती रोषणाई, मुंबईमध्ये जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळीमधील आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून अभिवादन, बीडीडी चाळीतील आंबेडकर भवनामध्ये पुतळ्याला माल अर्पण करत अभिवादन करण्यात आलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरकरांची संविधान चौकामध्ये रॅली, नागपूरमधील संविधान चौकात मोठ्या संख्येने अनुयायी एकत्र जमले। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठा उत्साह, मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी एकत्र जमले। प्राजक्त तनपुरे यांची राहुरी पोटनिवडणुकीतून माघार, भाजप नेत्यांच्या भेटीनंतर तनपुरेंची निवडणुकीतून माघार। तनपुरे आता अप्रत्यक्षपणे भाजपसोबत आहेत, सुजय विखे पाटील यांचा हा दावा। अकोला महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेसेनेमध्ये वाद, भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदेच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका एकमेकांच्या अंगावर धावून गेले, विकास कामांच्या दर्जावरून आमने-सामने आले। विजय अग्रवाल यांनी शिवीगाळ केल्याचा सागर भारुका यांचा आरोप। तिकडे लातूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये गटबाजी, कार्यकर्ते नाराज, जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते बदलण्याची कार्यकर्त्यांची मागणी। निलंगामधील सभेत नाराज कार्यकर्त्यांचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या समोर घोषणाबाजी। ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत खासदार ओमराजे यांचे जुने फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा ओमराजे निंबाळकर यांचा इशारा। बीडमध्ये ओबीसी संघटनांचे धरणे आंदोलन, जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र नोंद घेत नसल्याचा आरोप, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची आंदोलकांची मागणी। आमदार बच्चू कडू यांनी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला, बच्चू कडू यांनी तब्बल 8 दिवसांचा हा खडतर ट्रेक 15 डिग्री सेल्सिअस थंडीमध्ये पूर्ण केला। अभिजित तायडे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणामध्ये बच्चू कडूंना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर, काही अटी शर्तींवरती न्यायालयाकडून बच्चू कडू यांना अटकपूर्व जामीन मिळाला। अवैध वाळू उत्खननाविरोधात शिंदेच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटील हे आक्रमक, प्रशासनानं लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली गिरणा नदी लुटण्याचं काम केलं। उन्मेष पाटलांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोपही केले। मुंबईमधील गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील एका पार्टीत विषबाधेमुळे 2 जणांचा मृत्यू, वनराई पोलिसांकडून पार्टी आयोजकांसह 5 जणांना अटक। पार्टीमध्ये ड्रिंक आणि खाद्यपदार्थांमुळे अनेकांना त्रास, संबंधित पार्टीमध्ये ड्रग्जचं देखील सेवन करण्यात आलं असा देखील आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएफ ऑफिस समोर ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन, पेन्शन वाढ याशिवाय डीएमध्ये वाढ करण्यात यावी यासाठी आंदोलनामध्ये शेकडो ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले।
चंद्रपूरमधील वरोरा शहरालगत कॉटन जिनिंगला भीषण आग. जिनिंगला लागलेल्या आगीमध्ये कोट्यवधींचा कापूस जळून खाक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आणि जलसंपदा विभाग आणि नोवेरियन एनर्जी दरम्यान सामंजस्य करारामुळे 1200 मेगावॅट वीज निर्मिती होणार. प्रकल्पामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत देशात अग्रेसर ठरणार असल्याची माहिती. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ऑटोमॅटिक डोअर असणारी रेल्वेगाडी रुजू होणार. सध्या कुर्ला कारशेड या ठिकाणी रेल्वेगाडी उभी. पुढील 15 दिवस लोकलची ट्रायल सुरू असेल. परळ सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी आता स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार. तर 714 बाधित कुटुंबांचं पुनर्वसन करण्याची प्रक्रियाही पूर्ण. मुंबईच्या कांदिवली दक्षिण बीएमसी वॉर्डमधून एका आरटीआय कार्यकर्त्याला फरफटत आणि ढकलून बाहेर काढल्याचा व्हिडिओ समोर. लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. मराठी सक्तीची केली म्हणून बिश्नोई गँगची मीरा भाईंदरच्या आरटीओंना धमकी. बिश्नोई गँगकडून मीरा भाईंदरच्या अधिकाऱ्यांना फोन. तर अशा चिल्लर धमक्यांना बळी पडणार नाही, प्रताप सरनाईक यांचा इशारा. ठाणे पालिकेच्या पाण्याची चोरी. आगरी सेनेची पाणी चोरी विरोधात निदर्शनं देखील. तर भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावाच्या हद्दीत पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप. नवी मुंबईमधून आंब्याची अमेरिका युरोपमध्ये निर्यात. उत्पादनामध्ये झालेली घट आणि आखाती देशांमधील युद्धजन्य स्थितीचा आंबा निर्यातीला दुहेरी फटका. अडथळे न आल्यास एप्रिल अखेरपर्यंत निर्यात वाढण्याचा देखील अंदाज व्यक्त.